नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी भाषा अत्यंत महत्त्वपूर्ण जे इंग्रजी शिवाय आपण जीवनामध्ये 12वीच्या नंतर किंवा समोरील शिक्षण सर्व काही इंग्रजी बेसिक आणि इंग्रजी भाषा याने आज काळाची गरज आहे. आणि आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत, प्रश्नार्थक इंट्रागेटिव्ह, तर मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं होतं हेल्पिंग वर्ब, सहायकारी क्रियापदापासून बनणारे वाक्य, जसे इज आर एम, वॉज वर, शॅल बी, विल बी. नंतर जे आहेत कॅन आहे, वुड आहे, वुड हॅव, मे, माईट, माईट हॅव, शुड, शुड हॅव, ऑट टू, मस्ट, मस्ट हॅव, would, had better, used to, be likely to, be about to, be going to. तर अशा पद्धतीचे बी पासून, हॅव पासून आणि अन्य हेल्पिंग वर्ब पासून जे प्रश्न कसे बनतात त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये मागच्या आठवड्यात पाहिले होते. हा झाला पहिला प्रकार. प्रश्नार्थक वाक्यामध्ये दोनच प्रकारचे प्रश्न तयार होतात. एक म्हणजे पहिला प्रकार म्हणजेच हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरीज, सहायकारी क्रियापद ज्याला आपण म्हणतो, आणि दुसरा म्हणजे WH क्वेश्चन. तर आज इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण पाहणार आहोत WH क्वेश्चन, इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रागेटिव्ह हा डबल आर आहे. सेंटेन्सेस इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस. तर यामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्यामध्ये WH क्वेश्चन आज आपण पाहणार आहोत. WH क्वेश्चन. आता हे WH क्वेश्चन जे आहेत त्याच्यामध्ये शब्द जे आहेत ते आपण प्रथम बघून टाकू. तर जसं व्हॉट म्हणजे काय, दुसरा वेअर कुठे, तिसरा जो आहे व्हेन कधी, हू कोण, हू म्हणजे कोण. नंतर विच कोणता, विच म्हणजे कोणता. हुज कोणाचा. हुम कोणाला. नंतर हाऊ मेनी, किती. हाऊ मच याचा पण अर्थ किती. काउंटेबल, हाऊ मेनी शब्द वापरला जातो मोजता येणाऱ्या शब्दांसोबत. जे मोजता येत नाही, दूध, दही, ताक, लोणी, साखर अशा ज्या गोष्टी आहेत तेव्हा हाऊ मच. नंतर व्हॉट अबाउट, व्हॉट.
अबाउट व्हॉट, कशाबद्दल. फॉर व्हॉट, कशासाठी. फॉर व्हॉट, कशासाठी. फॉर होम, कोणासाठी. बघा, फॉर होम, कोणासाठी. तर अशा पद्धतीचे हे WH क्वेश्चन जे शब्द आहेत हे सुरुवातीला येतात आणि यापासून जे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नाचे उत्तर देताना मात्र आपल्याला काहीतरी बोलावं लागते. परंतु सहाय्यकारी क्रियापदाचे जे प्रश्न असतात तेव्हा येस आर नो मध्ये आपल्याला उत्तर देता येते. शॉर्ट फॉर्ममध्ये येस आर नो मध्ये उत्तर देता येते. तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. WH क्वेश्चन जे आहेत व्हॉट, वेअर, वेन, हू, विच, हुच, हुम, हाऊ मेनी, हाऊ मच, व्हॉट अबाउट, फॉर व्हॉट, फॉर होम. तर हे बरोबर लक्षात ठेवायचं आहे. अन्य कोणते शब्द असतील त्याच्याकडे पण शोधायचं आहे. तर तुम्हाला प्रमुख शब्द मी सांगितलेले आहेत, बरोबर लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्हाला काय म्हणायचे असेल तर वाटणं सुरू होईल. शब्द लर्न ऑक्झिलरीज असो की हे शब्द असो तुम्हाला बरोबर लर्न करावं लागतील आणि त्यानंतर मग याच्यापासून वाक्य कसे बनतात त्याकडे आता आपण लक्ष देऊ. बघा आता हेच वाक्य वाटपासून सुरू होणारे जे वाक्य आहेत, तसं मी तुम्हाला मागच्या वेळेस 6 मिनिटामध्ये एक व्हिडिओ पाठवली होती. कन्व्हर्सेशनची एक 6 मिनिटामध्ये 100 वाक्य मी बोलून दाखवले होते, ते तुम्ही पाहून घ्यायची. तर त्याच्यामध्ये ऑक्झिलरीज आणि WH क्वेश्चन मिक्समध्ये आहेत, त्याचा चार्ट देखील बाजूला दिलेलं होतं. तर अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मुलांना मी तुमच्यासाठी, विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी पाठवत आहे. एकच माझी इच्छा आहे की आज मी पाहतो आहे आज तुम्ही वाटेल तेवढ्या ट्युशन क्लासेस आणि इंग्रजी शाळेत जाता, परंतु आज जेवढं काही मला स्वतःहून मी ज्या गोष्टी शिकलेल्या आहोत तेवढं देखील तुम्हाला येत नाही. किती पैसा खर्च होतो आणि याच्यामुळेच तुम्हाला बेसिक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी येत नसल्यामुळेच तुम्ही 12वी नंतर जे तुमचं ध्येय मिळवायचं असते, ध्येय गाठायचं असते ते तुम्ही मिळवू शकत नाही. पैसा व्यर्थ जातो. आणि एवढंच नाही तर ध्येय प्राप्त करण्यासाठी जे करोडपती लखपती आहेत ते तर सांगाच नका, पुणे, मुंबई त्याच्या पलीकडे नॉलेज सिटी कुठ्याला जातात आणि एक नाही 30-30, 35-35, 40-40 तिथं आतापर्यंत झालेल्या आत्महत्या आहेत. जीवही जातो, पैसाही जातो. जीव मूल्यवान आहे, याकडे लक्षात ठेवा. बीजमध्ये मी भाषण प्रवचन याच्यासाठी देतो की तुम्हाला ज्ञान म्हणजे काय हे कळलं पाहिजे. इंग्रजी भाषा शिकणं म्हणजे ज्ञान नाही, लक्षात ठेवायचं. एक भाषा आहे, जशी तुमची मातृभाषा आहे आयुष, तशीच एक भाषा आहे. हे भाषा शिकणं म्हणजे काय मोठी अक्कल शिकणं आहे का. आता ज्याचं मी नाव घेतलेलं आहे आयुष, तो फक्त 3 महिन्यामध्ये, समोर त्याची व्हिडिओ मी देणारच आहे, 3 महिन्यामध्ये कसं शिकला त्याबद्दल तो स्वतः सांगेल. ह्या बेसिक गोष्टी. चला तर आता आपण आपल्या वाक्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करू. तर आता आपण वाक्य पाहू. पहिला वाक्य व्हॉट्स युअर नेम. कोणी तुम्हाला नाव विचार, व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज शॉर्ट फॉर्म. तुम्हाला नाव विचारतात तर तुझे नाव काय आहे, प्लीज समोर प्लीज लिहिता येईल. व्हॉट्स युअर फादर्स नेम. फादर्स नेम
तुझ्या वडिलाचं नाव काय आहे? दुसरं आहे व्हॉट्स युअर सरनेम? तुझं आडनाव काय आहे? व्हॉट्स युअर सरनेम? तुझा आडनाव काय आहे? हे वाक्य म्हणजे चार्टमधलेच तुम्हाला सांगतो आहे, रिपीट थोडक्यामध्ये सांगतो आहे. बाकीचे पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण 100 वाक्य चार्टमधून पाहून टाकायचं आहे आणि शिकायचं आहे. त्याच्या पलीकडे हजारो भरपूर वाक्यांच्या रचना, मग सहाय्यकारी क्रियापद असोत की WH क्वेश्चन असोत, त्याचा भरपूर तुम्हाला सराव करायचा आहे. वेअर डू यू लिव्ह? कुठं राहतोस? कुठं राहता? कुठं राहतोस? वेअर डू यू कुठे काम करतोस? कुठे काम करतोस? हे हाऊ मेनी brothers are you? हाऊ मेनी brothers are आहे. नंतर हाऊ मेनी ब्रदर्स हाच वाक्य आहे. हाऊ मेनी ब्रदर्स आरच्या ठिकाणी हॅव यू. तुम्ही किती भाऊ आहात? इथं हॅव यू. तुला किती भाऊ आहेत असं होईल. हाऊ ओल्ड आर? व्हॉट इज युअर एज? हाऊ ओल्ड आर यू? तुझी वय काय? हाऊ टॉल आर यू? तुझी उंची किती आहे? हाऊ मच? इथं मच आलेलं आहे. हाऊ मच डू यू वे? वेट नाही आहे, वे वे क्रियापद आहे. हाऊ मच डू यू वे? तुझं वजन किती आहे? अशा पद्धतीचे हे जे वाक्य आहेत त्याच्याही समोर हे 10 वाक्याच्या समोरचे जे वाक्य आहेत ते व्हॉट्स युअर बर्थ डेट? ऑन विच डेट वर यू बॉर्न? हाऊ डू यू गो टू स्कूल? डू यू गो बाय कार और बाय बस? व्हेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेत कधी जातोस? व्हेन इज युअर स्कूल ओव्हर एव्हरी डे? तुझी शाळा कधी संपते? तुझी शाळा कधी संपते? हाऊ मच हाऊ मेनी हाऊ मच झालेले आहेत. आता व्हॉट्स युअर बर्थ डेट ते पण झालेले आहेत. आता समोरचे जे आहेत व्हेन डू यू गो टू बेड? व्हेन डू यू स्लीप? व्हेन डू यू गेट अप? व्हेन डू यू वेक अप? म्हणजे तुम्ही किती वाजता उठता, किती वाजता जागे होता, असे वाक्य आहेत. व्हॉट्स युअर बर्थ डेट झालेले आहेत. व्हॉट्स युअर मंथली सॅलरी? तुमचं महिन्याचा पगार काय आहे? व्हेन आर यू गोइंग टू रिटायर? म्हणजे तुमचं सेवानिवृत्त तुम्ही कधी होणार आहात? हॅव यू अप्लाइड फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट? तुम्ही सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे का? व्हाय डिड यू कॅन्सल युअर प्लॅन ऑफ गोइंग अब्रॉड? तुम्ही विदेशात जाण्याची योजना रद्द का केली? हॅव यू अप्लाइड झालेलं आहे. हॅवंट यू एनी चान्स ऑफ गेटिंग अ बेटर जॉब दॅन दिस वन? हॅवंट यू एनी चान्स ऑफ गेटिंग अ बेटर जॉब दॅन दिस वन? यापेक्षा अधिक चांगले काम तुम्हाला मिळण्याची संधी नाही का? व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम? तुला काय त्रास होत आहे? व्हॉट एल्स यू? तुला काय त्रास होत आहे? आरंट यू फिलिंग वेल? तुला बरं वाटत नाही का? नाही वाटत?
हॅवंट यू इट कन्सल्टेड युअर फॅमिली डॉक्टर? मग तुला कुठे जायला पाहिजे? तुमच्या कन्सल्टेड डॉक्टर, फॅमिली डॉक्टर आहे त्याच्याकडे जायला पाहिजे. हे वाक्य लिहून दिल्यानंतर चार्टवरचे वाक्य मी सांगतो आहे लिहून देण्यापेक्षा मागची व्हिडिओ तुम्ही पाहून टाकायची, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी कळतील. तर लक्षात घ्या, कॅन यू टेक अ डिसिजन इन दिस मॅटर? तू या बाबतीत निर्णय घेऊ शकतोस का? हू कॅन प्रिव्हेंट यू फ्रॉम टेकिंग अ डिसिजन? मागची जे वाक्य सांगतो आहे, हू कॅन प्रिव्हेंट यू फ्रॉम टेकिंग अ डिसिजन इन दिस मॅटर? या बाबतीत निर्णय घेण्यापासून तुला कोण रोखू शकतो? तर वेन आर यू कमिंग फ्रॉम? तुम्ही कुठून येत आहात? आर यू गोइंग टू जॉईन अवर टीम? तुम्ही आमच्या संघात सामील होणार आहात का? म्हणजे एकंदरीत विचारपूस करत असताना आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी, प्रश्नार्थक वाक्य विचारून आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतात, त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे वाक्य आणि चार्ट बनवून मुलांना आम्ही देतो. त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक एक गोष्ट तुम्हाला सांगण्यात येईल, छोट्या मोठ्या. याच्यानंतर ज्या सुलक लहान लहान गोष्टी आहेत त्या पण सांगितल्या जातील, असं नाही आहे. म्हणून डोक्यावरून कोणत्याही गोष्टी जाऊ द्यायच्या नाही, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचा. ज्या गोष्टी जर मी तुम्हाला आज नाही सांगितल्या, परंतु समोर मात्र एक एक गोष्ट क्लिअर करून देण्याचा आणि सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. आर यू गोइंग टू अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन? आर यू गोइंग टू जॉइन अवर टीम? आमच्या संघात सामील होणार आहात का? इज सी गोइंग टू अकंपनी यू टू जर्मनी? ती तुझ्यासोबत जर्मनीला येणार आहे का? व्हाय डिडंट यू अटेंड यस्टरडेज मीटिंग? कालच्या सभेला तू हजर का नव्हता? वर यू अनवेल? बरं नव्हतं का? इज दॅट मॅन युअर कलीग? तो व्यक्ती तुझा सहकारी आहे का? डोंट यू नो हिम ॲट ऑल? तुम्ही त्याला अजिबात ओळखत नाही. डोंट यू नो हिम ॲट ऑल? तुम्ही त्याला अजिबात ओळखत नाही. व्हॉट इज युअर फादर? इथं व्हॉट इज युअर फादरचा अर्थ आहे तुझ्या वडिलांचा व्यवसाय काय आहे, तुझे वडील काय करतात, व्यवसाय काय आहे, असा त्याचा अर्थ आहे. आर यू सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू गेट? तुला जे मिळते त्यात तू समाधानी आहेस का? हॅव यू बीन टू अमेरिका? तुम्ही अमेरिकेला गेले आहात? नाही गेलेले आहात तर पहा, व्हाय डिड यू कॅन्सल युअर प्लॅन ऑफ गोइंग अब्रॉड? त्याच्यानंतर व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ दिस सिटी? या शहराची लोकसंख्या किती आहे? प्रश्न आहेत अशा पद्धतीचे विचारायचे. गावाची लोकसंख्या किती आहे, देशाची लोकसंख्या किती आहे? तर व्हॉट्स द पॉप्युलेशन ऑफ दिस सिटी? विच ऑफ दिस पेन्स इज युअर्स? या हे जे पेन आहेत, आता एकच पेन आहे, अनेक पेन, त्याच्यातून विच ऑफ दिस पेन्स आर यू? तर तुमचं या पेनांपैकी तुझं कोणतं पेन आहे? विच स्पोर्ट आर यू पर्टिक्युलरली इंटरेस्टेड इन? विच स्पोर्ट आर यू पर्टिक्युलरली इंटरेस्टेड इन म्हणजे कोणत्या खेळामध्ये तुला विशेष गोडी आहे? विच मीडियम डू यू प्रिफर, इंग्लिश और मराठी? कोणता माध्यम अधिक पसंत आहे, इंग्लिश की मराठी? तर व्हॉट आर यू वरीड अबाउट? तुला कशाची काळजी वाटत आहे? विच कॉलेज डू यू अटेंड? तू कोणत्या शाळेत जातोस? व्हॉट्स युअर मदर टंग? तुझी मातृभाषा काय आहे? मदर टंग, मातृभाषा काय आहे? व्हॉट आर युअर क्वालिफिकेशन्स? तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे? डू यू नो इंग्लिश? डू यू नो हिंदी? डू यू नो मराठी? तुला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा येते का? कॅन यू स्पीक द फ्रेंच लँग्वेज? तुला फ्रेंच भाषा बोलता येते का? विच इज द बेटर एक्सरसाइज, रनिंग और स्विमिंग? कोणता व्यायाम अधिक चांगला आहे, रनिंग और स्विमिंग म्हणजे धावणे की पोहणे? व्हॉट इज रॉंग इज दिस मशीन? या मशीनमध्ये काय बिघाड आहे? इज दिस मशीन इन वर्किंग ऑर्डर? ही मशीन चालू स्थितीत आहे का? आर यू गोइंग टू अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन? तुम्ही त्या परीक्षेत बसणार आहात का? मस्ट यू गो टुडे?
तुला आज गेलेच पाहिजे का? आर यू अफ्रेड ऑफ डार्कनेस? तुला अंधाराची भीती वाटते का? तर अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य बाकीचे आहेत. यापूर्वी 6 मिनिटामध्ये मी 100 वाक्य तोंडपाठ म्हणून दाखवलेले आहे. आता मी तोंडपाठच ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. अनेक गोष्टी अशा आहेत की जरी स्वतः इंग्रजी शाळेत आम्ही गेलो नाही तरी देखील 6-6 महिने या बेसिक गोष्टी बिना पाहून शिकवण्याची क्षमता निर्माण केली. कशामुळे? प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तुम्हालाही करता येते, कोणालाही करता येते. देहहारी पणगावी असं नाही होत, मेहनत करावं लागते. आणि त्यासाठीच एक सुविचार मी सांगत राहतो नेहमी. तसे तर 105 सुविचार देखील मला तोंडपाठ आहेत. तसे तर अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या गोष्टीच्या चिंतन विचार म्हणून कंटिन्यू माझी विचारधारा जी असते ते धन संपत्ती पैसा अमाप या मागे नसतेच, तर विद्यार्थ्यांचा भला कसं होईल, पालकांना समाधान कसं होईल, या समाजाचं भलं कसं होईल, त्या विचारामध्ये मी असतो. आणि असं नाही की माझ्या हातून चुका होत नाही, होतात, पण त्या चुका दुरुस्त कराव्या लागतात. कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. त्यासाठी कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट गिव्स पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ याच माध्यमातून अत्यंत महत्वाचे हे थॉट्स सांगून देतो तुम्हाला, तुमचं कॉन्फिडन्स वाढावं म्हणून. अम्ब्रेला कांट स्टॉप द रेन. अम्ब्रेला कांट स्टॉप द रेन बट मेक अस स्टँड इन रेन. कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट गिव्स पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. याचा अर्थ असा आहे, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु तुम्हाला पावसात थांबण्याचं धाडस मात्र देते. तसंच कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट गिव्स पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. कॉन्फिडन्स हा तुम्हाला यश देईलच असं नाही, परंतु कोणत्याही समस्येला समोर जाण्याचा धाडस मात्र देते. आता पहा ना, 14-15 वर्षापासून हे काम करून राहिलेला, अजूनपर्यंत यश नाही मिळाला. कुठं ना सांगत मी तुम्हाला, यश नाही मिळालेलं. परंतु कॉन्फिडन्स जो आहे, मिळेल नाही मिळेल, आज ना उद्या ह्या गोष्टी काही टाइमपासच्या गोष्टी नाही आहेत, काय ॲल्विसच्या किंवा गुरु राठीच्या ह्या व्हिडिओज नाही आहेत, अकलेच्या आहेत. आणि अक्कलवान लोक आहेतच किती. अक्कलवान लोक आणि ह्या साध्या इंग्रजी जे समजणाऱ्या गोष्टी राहिल्या असत्या तर आज सर्वत्र इंग्रजी शाळांची लूटमारी सुरू झाली असती का? आणि म्हणून आता आम्ही PSB विद्या मंदिर या संस्थेची निर्मिती करून ऑल ओव्हर इंडिया सर्वत्र आम्ही शिक्षण कसं द्यायचं, इंग्रजी कसे शिकवायचं, त्याकडे आमचं लक्ष गेलेलं आहे. आम्ही आमचे काम करत राहू. अपोज तर होतच आहेत, होतच राहतील, परंतु लोकांच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून हळूहळू चांगल्या गोष्टीला वेळ लागतेच. रुमर जी असते, अफवा जी असते, ते लवकर पसरून जाते, ताबडतोब पसरते, काय वेळ लागत नाही. परंतु सत्याची गोष्ट गेल्या 15 वर्षापासून मी ह्या समाजसेवाच्या माध्यमातून मी करत आहो. फ्रॉड काम करून भरपूर पैसा कमावला असता, ईमानदारीने मी पैसे कमवायचा का. अ लेसन इन लाइफ फ्रॉम वॉचमेकर. जी हाँ, मैं वॉचमेकर था 40 साल तक के, यानी 20 साल क्या किया, बिजनेस किया वॉचमेकर का. उसके बाद मुझे लगा कि नहीं, कुछ ऐसा समाज के लिए करना चाहिए, बॉयकॉट कर दिया मैंने. बिजनेस में भी, वॉचमेकर की दुकान में भी अच्छा मैं अर्न कमा रहा था, लेकिन वो कोई मज़ा नहीं थी. जो देने में, सिखाने में, सेवा करने में, सर्विस टू मैन इज सर्विस टू गॉड, इसमें जो मज़ा है वो अपने लिए जीने में नहीं. सत्य कहाँ है, परमार्थ कहाँ है, ये बहुत से लोगों को नहीं समझ में आता है. उसको लगता है कि ढेर सारी डिग्रियां मिल गई, बड़ा सियाना बन गया. शाश्वत ज्ञान जो होता है, ऐसे भी लोग हैं कि अशिक्षित होकर भी सत्य प्राप्त करने वाले और इस दुनिया के भगवान बनने वाले, चाहे रामकृष्ण हो या गुरु नानक हो. गाडगे महाराज अशिक्षित, झाड़ू लेकर भी उसने अपना काम किया. तो हमारे हाथ में तो एक कलम है, कलम की ताकत तो उससे भी बड़ी होती है. तो ठीक है, 20-25 मिनट तक के ये जो भाषण प्रवचन के साथ मैं कुछ आपको इंग्लिश दे रहा हूँ, तो ये टाइम पास की बात नहीं है. और ये मत सोचो कि आप कि इंग्लिश के साथ साथ सर भाषण प्रवचन देते हैं, क्योंकि भाषण प्रवचन के माध्यम से
मुझे सिखाना पढ़ाना अच्छा लगता है। तो 25 मिनट हो चुके हैं, तो कहने का मतलब ये है कि टाइम पास करने की जो बातें होती है वो हम घंटा 2 घंटे 4 घंटे पूरा दिन में इंटरेस्ट के साथ देखते हैं, लेकिन भाषण प्रवचन के साथ ये ज्ञान की ये सब्जेक्ट इंग्लिश की बातें सीखना ये हमारे जान पे आता है। ऐसा मत कीजिएगा, बच्चों के साथ खिलवाड़ मत कीजिएगा और बच्चों को इंग्लिश A to Z एक एक चीज़ें कैसी पढ़ाई जाती है इसके बारे में हम आने वाले कल में भी, इसके पहले भी और इसके बाद भी देते रहेंगे। यही हमारा ट्यूशन क्लास का और यही हमारी PSB विद्या मंदिर जो हमें अभी जस्ट हम खोलने जा रहे हैं, एप्लीकेशन दिए हैं, रजिस्ट्रेशन मिल जाएगा, अपोज हो रहा है, लेकिन हम उससे भी क्रॉस करेंगे क्योंकि इट्स काइंड ऑफ फन टू डू द इम्पॉसिबल। तर अशक्य गोष्ट करण्यात एक प्रकारची मजाच असते, असा हा थॉट्स आहे। तो दोस्तों, थॉट्स के माध्यम से, भाषण के माध्यम से मैं बच्चों को ये चीज़ें सिखाता हूँ, लेकिन यही बड़ा प्रॉब्लम है कि कुछ ऐसे बेवकूफ़ हैं कि मैं इस प्रकार से क्यों सिखाता हूँ। सबसे पहला मेरा उद्देश्य रहता है कि बच्चों के जो आत्मविश्वास, बच्चों के भीतर का आत्मविश्वास बढ़ जाए, उसको इंटरेस्ट निर्माण हो जाए, क्योंकि जब तक इंटरेस्ट निर्माण नहीं होगा, बॉडी निर्माण नहीं होगी, तब तक वो बच्चा ध्यान दे के, इतने इजी नहीं है एक एक वर्ड्स स्पेलिंग लर्न करना, उसका मतलब समझ में लाना, उसके सेंटेन्स बनाना इतना सोपा काम नाही आहे मित्रांनो। एवढं सोपं काम राहिलं असता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतका जबरदस्त बिझनेस ह्या अज्ञानी लोकांना फसवण्याचा या संचालक लोकांनी केलं नसतं। जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या ट्यूशन क्लासेस किंवा या शैक्षणिक क्षेत्राच्या इंग्रजी शाळांची निर्मिती करणारे जे संचालक लोक आहेत, जर सर्वे कराल तुम्ही, ते बिझनेसवाले आहेत, त्यांना स्वतः ABCD किंवा ह्या गोष्टी येत नाही, पण म्हणतात संचालक, आणि संपूर्ण लेडीजच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि करत आहेत। आणि आपणही असे आहोत की आपण स्वतः तिथे काम करून दिवसभर त्या संचालक लोकांना मस्त पैसा कमावून देतो, परंतु आपण होस्टमध्ये स्वतःच्या संस्था निर्माण करत नाही। आणि म्हणूनच नारी शक्ती, महिला शक्ती यावरती मी 5 मिनिटाचा भाषण देतो की जागृत व्हायला पाहिजे। अजूनही आपण झोपलेले आहोत, साध्या साध्या गोष्टी शिकता येत नाही आणि शिकवता येत नाही, पालकांचा पैसा व्यर्थ जातो आहे, पालकही झोपलेले आहेत, तर त्यांनी जागे व्हायला पाहिजे। अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जागे व्हायला पाहिजे। आणि म्हणून जन आंदोलन व्हावं यासाठी एका महायुद्धाची गरज आहे, आणि समोर महायुद्ध म्हणजे काय त्याबद्दल मी 5 मिनिटाचा बोलणार आहे, ते पण गोष्ट तुम्ही पाहून टाकायचं। ठीक, ठीक।